सासूबाई, आज स्वयंपाकात काय बनवायचंय सांगा. सगळ्यांसाठी तेच बनवतो. तुम्हाला काय आवडते की नाही ते सांगा. अगं बाई, तू कशाला बनवलेला स्वयंपाक ग? कामावर जाणार नाहीस काय? 11 वाजले बघ तिथं. अहो सासूबाई, विसरला काय तुम्ही? आज रविवार आहे, रविवार. अगं बाई, विसरलेच बघ मी. सासूबाई, सांगा बरं पटकन काय काय बनवायचंय ते. ग बस उगच, माझं मी करते सगळं. जा बरं, आराम कर जा. एकच दिवस सुट्टी आहे तुला आठवड्यातनं, ते पण काम करणार बे. नको नको बाई, जा लवकर जा. सासूबाई, रोज तर सगळी कामं तुम्हीच करताय सा की हो. मी उठत्या आणि डबा घेऊन जात्या. मला काहीच काम लावत नाही सा तुम्ही. तू तुझं कामाकडे लक्ष दे एवढंच म्हणताय सा मला. घरातली सगळी ए टू झेड कामं तुम्ही करताय. तुमचा पण जीवच आहे की हो. तुम्ही पण दमत असशिला. तुम्ही कुणाला सांगणार आठवडाभर कामं करून मी दमत्या म्हणून तुम्ही मला कामाला लावत नाही सा. मग तुम्ही तर घरातली सगळी आठवडाभर कामं करतायसाच की. तुम्ही दमल्यावर तुम्ही कोणाला सांगणार माझं पाय दुखतात, माझी कंबर दुखत्या म्हणून. ह्या वयात दुखणं तर येतेच की सासूबाई. तुम्ही समजून घेताय मला की माझी सून बाहेर कामाला जात्या म्हणून तुम्ही मला घरात काहीच कामं लावत नाही. म्हणून सासूबाई, मी तुम्हाला सांगतो, आज मी सगळी कामं करणार, तुम्ही निवांत बसून राहा. आणि एक काम करूया आपण की नाही, सगळी कामं झाल्यानंतर शॉपिंगला जाऊया, मस्त पिक्चर बघूया, आईस्क्रीम खाऊया, भेळ खाऊया. आणि तुम्हाला काय आवडते की नाही ते तुम्ही मला सांगा, ते पण करूया. आणि सासूबाई, तुम्ही कसं माझ्या आईसारखी माझी काळजी घेतायसा, तर मुलगी म्हणून माझं पण कर्तव्य आहेच की तुमची काळजी घ्यायचं. आणि तुम्ही मला सासूसारखं कधीच वागवत नाही, तुमची मुलगी असल्यासारखं वागवतायसा. मग माझी जबाबदारी पण मला नीट पार पाडलीच पाहिजे ना. बरं सासूबाई, मी पटपट आवरून घेते सगळं. बाई, नशीब काढले मी. मुलगीसारखी मला सून मिळाल्या. उगाच सासू सुनेच्या नात्याला बदनाम केले लोकांनी. प्रत्येकानं समजून घेतलं की नाही, भांडण तंटा होत नाही. विश्वास महत्त्वाचा आहे, म्हणून सगळ्यांनी विश्वास ठेवायला पाहिजे. आणि मग सासूचं नातं सासूनच न राहता ती मुलगी आणि आई होत्या, हे सगळ्यांनी कळलं पाहिजे. खरं सासूबाईंनी काय आवडते ते सांगितलंच नाही, पण मला माहित आहे त्यांना भजी आवडत्या.